हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी प्रियंका तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आज आपण किचन साफ करणार आहे। मी किचन साफ करून घेतले काल, पण भांडी बिंडी लावायचं आहे। तर बघा तुम्ही की मी कसं भांडे लावते आणि कसं किचन साफ करते। ऋत्वी इथं खेळत असताना सगळे भांडी बिंडी सगळे काढते असे। बघा काल हे भांडी घासलेत धुवून। बघा हे अर्धे वाळवलेले, हे काल सगळे कप्पे बिप्पे साफ करून घेतलेले मी। तरी सुद्धा थोडंफार मेसी होतच, आपण किती साफ करू दे। हे सगळं मी काल साफ केलेलं आहे। आणि किचन कट्टा बघा। तर मग आपण हे सगळं साफ करू आणि मग बोलू। आता आपण संध्याकाळची कामं करून घेतोय। मला आज करायला थोडंसं उशीर झालं त्याच्यामुळे। तर मी कट्टा पुसून घेते आता। तुमची नवरात्रीची साफसफाई कशी चालली आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। माझी साफसफाई झालेली आहे। काल किचन त्याने परवाच्या दिवशी मी बाहेरचा रूम साफ करून घेतलेला आहे। अजून गोधड्या वगैरे राहिलेले आहेत, ते पण मी उद्या करून घेईन। चला मग आपण हे भांड्या पटापटा लावून घेऊ, मग मी तुम्हाला दाखवते फायनल लुक। आता हे भांड्या पटापटा लावू। गाईज हे बघा भांडी वाटून झालेले आहेत। हे भांडी आता घासून आणलेत। हे बघा कट्टा सगळं काही साफ झालेलं आहे। बाहेरच्या रूमची लाईट बंद केली, बाहेरची रूम। मग गाईज आज आपण हरभऱ्याची भाजी करणार आहोत। तर मी दाखवते की मी कशा पद्धतीने भाजी करते आणि मग तुम्ही मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली ती। तर मग फ्रेंड्स आपण आता बनवत आहोत हरभऱ्याची भाजी। तर आपण सर्वात आधी तेल टाकून घेऊ। मी 2 मापाने तेल टाकत आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने किती तुम्हाला तेल टाकायचं आहे तेवढं टाका। तेलाला थोडं गरम होऊन द्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सर्वात पहिले कांदा। मी 2 कांदे कापून घेतले। कांदा थोडा जास्त असेल तर छान लागतं, त्यामुळे कांदा थोडा जास्त टाकायचा आहे आणि टेस्ट छान येते। आणि ह्याला आता पूर्ण लाल होईपर्यंत परतायचं आहे। गॅस थोडं फास्टच ठेवायचं आहे कारण की कांदा लाल व्हायला पाहिजे। तुम्ही जर अशा प्रकारे छोलेची भाजी केली ना तर खूप छान लागते, टेस्टी होते। मी मसाला वगैरे पहिलेच टाकून ठेवला आहे। ह्याच्यामध्ये मी घरगुती एक मसाला करते, त्याची रेसिपी तुम्हाला मी कधीतरी दाखवेन। धने पावडर आणि घरगुती मसाला आणि लाल मिरची पावडर घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये।
आता टमाटे थोडं कांदा थोडं लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणचं पेस्ट टाकायचं आहे. त्याला सुद्धा परतून घ्यायचं आहे छानपैकी तेलामध्ये. मिक्स करायचं आहे कांद्यासोबत. मी हरभरा वगैरे पहिलेच शिजवून ठेवलेला आहे कुकरमध्ये. कांदा हरभरा आणि बटाटा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. ह्याच्याने ग्रेव्ही छान बनते. आपल्याला खोबरं वगैरे टाकायची गरज नाही लागत. थोडंसं बटाटा आणि हरभरा जवळ मिक्सरला लावून घेतला ना त्याने ग्रेव्ही छान बनते, ठीक होते. आता कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टमॅटो टाकू. बारीक चिरून ठेवलेला आहे मी टमॅटो. आणि ह्याला पण मिक्स करून घेऊ. आणि आपण आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. मी थोडं मीठ पहिलेच हरभरा शिजवताना पाण्यात टाकलेलं. आता ह्याच्यात थोडं मीठ टाकते ज्याने टमॅटो पटकन मऊ पडेल, सॉफ्ट होईल. थोडं असं टमॅटोला जर हे करून घेतलं ना, दाबून घेतलं ना, आणि टमॅटो असं कच्चं लागत नाही आणि पटकन मेल्ट होऊन जातं. त्याने ग्रेव्ही छान बनते. मिक्सरला पण वाटून घेऊ शकतो, पण मला तसं आवडत नाही मिक्सरचं. मला अशीच आवडते भाजी. तुम्ही पण एकदा अशा प्रकारे भाजी करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. बघा कशी मेल्ट झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडे हे मसाला काढून घेतलेलं छानपैकी टाकू. आणि हे मसाले करपू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडं मिक्सरमध्ये जे आपण पेस्ट वाटून घेतलेलं त्याचं थोडं पाणी टाकू, ज्याने मसाले करपणार नाही. मी तर जेवण बनवत आहे आणि ऋतूचं बघा भांडी काढायची कामं. बघा ऑइल किती आता ह्याचं ऑइल सुटूपर्यंत आपण ह्याला सोडणार आहोत. हे बघा ह्याचं ऑइल कसं सुटत आहे ना मसाल्याचं, त्याने समस्त मसाला शिजलेला आहे. थोडं गॅस स्लो करायचं आपण आता. आणि हे जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं ना, ही ग्रेव्ही आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे, ज्याने ह्याचं ग्रेव्ही आहे ना ती सुटायला पाहिजे. अशी जर भाजी केली ना तुम्ही, खूप टेस्टी होते. आणि वाटाणा वेगळं म्हणजे हरभरा वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी, कांदा वेगळं असं वाटत नाही. एकदम खूप छान लागते याची भाजी. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा एकदा. आणि मला नक्की सांगा कमेंट करून की तुम्ही ही भाजी बनवलेली का नाही. मला हरभऱ्याची भाजी अशीच आवडते. हे बघा थोडं पाणी टाकलं ना. आता हे मी दोघांपुरती बनवत आहे. त्यामुळे बघा किती मस्त ग्रेव्ही तयार झाली. त्याच्यात मी हरभऱ्याचं पाणी टाकते. त्याला थोडंसं शिजू दे पहिले. गॅस थोडं फास्ट केलेला आहे. ह्यात तुम्ही तिखट मीठ तुमच्या सोयीनुसार, म्हणजे तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावरून टाका, तुमच्या चवीनुसार टाका. आमच्या घरात तिखट थोडं कमी खाल्लं जातं म्हणून तिखट थोडं कमी टाकलं. आता हे पाणी ह्याच्यात मिक्स करायचं आहे. तुम्ही बोला आता एवढं पातळ, आता हे शिजल्यानंतर थोडं कमी होऊन जाईल. तुम्ही हरभरा वगैरे रात्री भिजवून ठेवलात ना
हरभरे गरम पाण्यात भिजवला ना तर पटकन हे होतात. तुम्हाला दाखवते भाजी शिजल्यानंतर. हे बघा, हरभऱ्याची भाजी तयार. हे छान भाजी झाली ना. आणि इकडे चपात्या. तर या. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय बाय.